26 जुलै रोजी खर्डा बस स्थानक परिसरात देशभक्तीने भरलेल्या वातावरणात कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 1999 च्या कारगिल युद्धात मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या शूर जवानांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमात सरपंच संजीवनी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंग गोलेकर, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे आणि सेवानिवृत्त सैनिक बबन नाईक यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर उपस्थित सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी सेवानिवृत्त सैनिक बबन नाईक यांनी ऑपरेशन विजय अंतर्गत जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाची आठवण करून दिली। पोलीस निरीक्षक राजपूत यांनी देशासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाला ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत व भारत माता की जयच्या घोषणांनी झाला। तर भारताची एक पहिली ट्रूप्स एक पेट्रोलिंग त्या डिफेन्स वरती गेल्यावरती तर पाकिस्तानने त्यांना फायर करून ते काय आपला ट्रूप्स पाठीमागे आला नाही। तर त्यापासून भारताने एकदम सावध होऊन परत छानबीन केली, दुसरे ट्रूप्स पाठवले। तर माहिती पडले की पाकिस्तान सैन्य तिथे डिप्लॉय झालेलं आहे। तरी त्यानंतर आपली भारताने तयारी करून आपल्या क्षेत्रामध्ये राहून पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं, त्यांच्या सैन्याला पाठीमागे पळण्यास मजबूर केलं व तोच आजचा दिवस म्हणजे 26 जुलै हा आणि भारताचा विजय दिवस हा 1999 पासून दरवर्षी आपण त्याला साजरा करतो। ॲक्च्युली हा 26 जुलै कारगिल विजय दिवस हा स्टँडवर तर होतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु नवीन पिढीला, नवीन तरुण पिढीला जे तरुण मुलं आहेत हे जे व्यसनाधीन होत चाललेले आहेत, त्यांना भारताचा मान स्वाभिमान हे त्यांच्यामध्ये आत्मीयता आणण्यासाठी हा कार्यक्रम वेळोवेळी शाळेमध्ये जर झाला तर अजून चांगलं होईल असं माझं मत आहे। 26वा कारगिल विजय दिन साजरा होतोय। खऱ्या अर्थानं पाकिस्तानचं चित्रदर्शी वाकडं ते वाकडं असं म्हणायची वेळ आलेली। पाकिस्तानला किती वेळा हरवलं तरी भारताच्या विरोधात घुसपट काढण्याशिवाय त्यांना म्हणजे करमत नाही असं चित्र आले। आणि कारगिलच्या वेळेस सुद्धा अशाच प्रकार झाला की पाकिस्तानने विनाकारण त्या ठिकाणी आपल्या एका तुकडीवरती, एका ठिकाणावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खऱ्या अर्थानं आपल्या शूरवीर जवानांनी ते उत्तर अतिशय योग्य पद्धतीने दिलं आणि त्यांची कुमकुमी त्यावेळेस पण जिरवली। अशा प्रकारच्या या दिवसाचा आज कुठेतरी साजरा होताना आपण या ठिकाणी खर्डामध्ये साजरा करत आहोत। निश्चितपणे खर्डा भाग हा लढाईच्या वेळेस सुद्धा मला चांगलं आठवतं की आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळ्या गावामध्ये कारगिल जवानांना युद्ध निधी आपण या ठिकाणाहून दैनिक लोकमतच्या माध्यमातून त्यावेळेस पाठवला होता। निश्चितपणे अशा प्रकारच्या वेळी गावकरी खर्डा म्हणून सगळेजण होऊन जातात। या ठिकाणी आज सुद्धा आपला कारगिल विजय या ठिकाणी साजरा होतो। या माध्यमातून आता आपले नाईक फौजी यांनी सांगितल्याप्रमाणे, PI साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा दिवस खऱ्या अर्थानं प्रत्येक घरात मनवला पाहिजे की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला हा स्वाभिमान, हा पराक्रम आपल्या जवानांचा त्यांच्यापर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थानं ही आपल्या वीर जवानांना, हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली ठरेल। कारगिल विजयामध्ये भारतीय सैन्याने सर्वच आघाड्यावर मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त करून जे बलिदान दिलं होतं, त्या बलिदानाचाच एक भाग म्हणजे आपल्या एक यंग सैन्य होतं, त्याचं नाव होतं विक्रम बत्रा। अशाने देखील याच्यामध्ये शहीद झालेले आहेत आणि त्यांच्या या बलिदानामुळे ते रक्त त्यांनी सीमेवर सांडलं आणि त्यामुळे पाकिस्तानी बऱ्यापैकी पिछाड होऊन हा विजय आपण साजरा करतो। या खर्डा नगरीमध्ये सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एक चैतन्य आपल्या परिसरात जे माजी सैन्य आपल्या भागातले आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम या मान्यवरांनी केलं। त्याबद्दल मी खर्डा पोलीस स्टेशनच्या तिथे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय भारत। महाराष्ट्र TV 24 करिता धानसिंग साळुंखे, खर्डा।